मंडळी, ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने ठाणेकर नागरिक खूपच त्रस्त झालेत। मंडळी, वेळ कुठलीही असतो, ठाण्याच्या घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी ही जणू ठरलेली असते। पण काही मिनिटांचा हा उशीर आता काही तासांवर पोहोचल्यानं विद्यार्थी आणि नोकरदारांना मनस्ताप होतोय। त्या मनस्तापातूनच अनेक नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात आपली समस्या पोहोचवण्याचा प्रयत्नही सुरू केलाय। त्यातूनच #जस्टिस फॉर घोडबंदर रोड या सोशल मीडिया कॅम्पेनलाही ठाणेकरांनी जन्म दिला। वेळ सकाळी 7:45, ठिकाण घोडबंदर रोड। ठिकाण तेच, पण वेळ सकाळी 9 वाजताची। दुपार उलटली तरी घोडबंदर रोडवर हेच चित्र होतं। नजर जाईल तिथवर गाड्यांची रांग लागलेली होती। या ट्रॅफिकमुळे कुणी ऑफिसला उशिरा पोहोचलं तर कुणाची शाळा किंवा कॉलेज मिस झालं। या ट्रॅफिकमध्ये ठाण्याचे माजी खासदार राजन विचारेही अडकले होते। आज मला मुंबईला जायचं होतं, परंतु मी रेल्वे स्टेशन पर्यंत सुद्धा जाऊ शकलो नाही। 2.25 तास लागले। शेवटी आपले ठाण्याचे पोलीस कमिशनर यांना मी जवळ 10 ते 15 वेळा फोन केला आणि त्यांना सांगितलं की परिस्थिती सुधरा। मुख्यमंत्रीच या ठिकाणी व्याप झालेला आहे ठाण्यात असल्यानंतर। आज ते असल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। बरं, घोडबंदर रोडवरील हे चित्र आजचं आहे का? तर नाही। घोडबंदर रोडवर जवळपास दररोजच ट्रॅफिक जॅम असतो। कधी कंटेनर उलटतो, तर कधी मेट्रोच्या कामांमुळे रस्ता अर्धाच सुरू ठेवण्यात येतो, तर कधी शेकडो अवजड वाहनांना एकाच वेळी सोडल्यानं रस्ता पॅक होऊन जातो। सतत क्लच आणि ब्रेक दाबून पायाचा तुकडा पडण्याची वेळ येते। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जाम आहे। स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जाम आहे। ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जाम आहे। इव्हेंट कंपनी सांगण्याप्रमाणे काम चालू असतं। ज्या पद्धतीने ते लोक फिरतात, त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरणं वगैरे झालं। अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं, पावसाळ्यामध्ये डांबर टाकतात, पावसाळ्यामध्ये रस्ता काँक्रीट करतात। ते कधी टिकतं का? अहो, शाळकरी मुलांना, लहान मुलांना माहिती आहे कामं कशी केली जातात। ज्या पद्धतीने आता ह्या ट्रॅफिक वाढ चालली आहे, ह्या तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे जो बाबा आर्किटेक्ट आहे, तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा। जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे, ते डिवायडर काढून टाका पहिले। अहो, त्या मुलांना शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना 2-2 तास आपल्या घरी जावे लागतात। उत्तरेकडील ज्या अवजड वाहनांना दक्षिणेमध्ये जायचं असतं, त्यांना हा घोडबंदर रोड घेण्यावाचून गत्यंतर नसतं। यावर उपाय म्हणून नितीन गडकरींच्या खात्यानं सुरत-सोलापूर एक्सप्रेसवेचं काम हाती घेतलंय। मात्र हा नवा एक्सप्रेसवे होण्यासाठी अजून 5-7 वर्ष लागतील। तोपर्यंत या रस्त्यावरील कोंडीचं काय करायचं हा प्रश्न सरकारी यंत्रणांसमोर आवासून उभाय। आता तर या वाहतूक कोंडीमुळे खुद्द मुख्यमंत्रीच कोंडीत सापडलेत। मंत्र्यांच्या गाड्या सोडण्यासाठी जसा रस्ता क्षणात मोकळा होतो, तसा सर्वसामान्यांसाठी कधी होणार, असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।